लहानपणापासून ती जिद्दी आणि स्वाभिमानी. आयुष्यात इतरांची मदत, आधार लागतच असतो. जीवन सहज सुगम व्हायला. स्वतःच्या प्रगतीसाठी तिने तो घेतलाही, पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने परतफेड करायला विसरली नाही. लहानपणी गावात 4थी पर्यंत शाळा, हायस्कूलसाठी तालुक्यात आली. काका काकूंसोबत राहिली. पहिल्या दिवसापासून काकूच्या आधी उठून न सांगताच सकाळची कामं आवरून घ्यायची. तिच्या वयाच्या मानाने जास्तच. काकू चांगलीच होती, शिवाय हिने काकूला मदत करत आपलंसं केलं आणि नातं घट्ट झालं. शिक्षणही सुरळीत पार पडलं. लग्न झालं. छोट्या दीर नणंदांनी भरलेलं घर. हिने कधीच कामाचा कंटाळा केला नाही. सगळ्यांची आवडती वहिनी बनली. ती थोड्या दिवसात दिवस जात होते. यथावकाश सगळ्यांची लग्न झाली. सगळे आपापल्या संसारात गुरफटले. सगळ्यांचे मार्ग वेगळे झाले. प्रत्येक मोठ्या सणांना एकत्र जमणारे आता काही ना काही अडचणींमुळे आपापल्या घरीच सण साजरे करू लागले. ही वर्षातून 2दा तरी नणंदांना आवर्जून बोलवायची. त्यांचं माहेरपण करायची. सगळ्यांचं करता करता हिच्या नवऱ्याची काहीच बचत झाली नव्हती. यांची मुलंही मोठी होऊ लागली होती. खर्च वाढू लागले. तसं हिने साड्या विकण्याचा उद्योग सुरू करण्याचं ठरवलं. एक नणंद शहरात राहायची. मोठ्या घरात दिली होती. ती स्वतःही नोकरी करायची. तिने तिथल्या मार्केटची ओळख करून दिली. ही खरेदीला जायची तेव्हा तिच्या घरीच हक्काने उतरायची. जाताना आवडीचा काही खाऊ करून न्यायची. गेल्यावर घरातलं शिल्लक असलेले काम पटापट खाता वेगळं करायची. उद्देश हाच की आपलं कुणाला ओझं होऊ नये आणि आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये. झाली तर मदतच व्हावी. निघताना खरेदीतील एखादी साडी नणंदेला द्यायला ती कधीच विसरली नाही. ज्या नणंदेचं तिनं मुलीसारखं केलं, ती 6 महिन्यातच मनाने कोरडं कोरडं वागू लागली. गरीब वहिनीबद्दलची उपेक्षा तिच्या वागण्यातून दिसू लागली. पण वहिनीलाही पर्याय नव्हताच दुसरा. ही तर स्वाभिमानी आणि दक्ष होतीच. बदललेली नणंद लगेच लक्षात आली. हळूहळू तिनेही तिच्या घरी जाणं बंद केलं. पण पूर्वीसारखं माहेरपणाला बोलावणं कधीच बंद केलं नाही. तिच्या कर्तव्याला ती कधीच चुकली नाही. आज 23वा दिवस. भाऊ दवाखान्यात ॲडमिट होता. आता नणंदेच्या घरी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. इतके दिवस अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, डब्यासाठी हॉटेल करून राहणं तिला परवडणारं नव्हतं. आर्थिकदृष्ट्या सकाळी 6लाच ती हॉस्पिटलमधून घरी यायची. स्वतःचं आवरत आवरत नणंदेचं घरही आवरायची. डब्यासोबत नणंदेचा घरचा स्वयंपाकही करून ठेवायची. घरकामाची मदतनीस आली नाही तर तीही कामं उरकून घ्यायची. नणंदेने कधी कुरबुर नाही केली. पण हिचा नवरा, तिचा भाऊ ॲडमिट असताना जी सहानुभूतीची, मानसिक आधाराची गरज होती, ती अजिबात दिली नाही. कोरडेपणासोबत अहंकारही होता वागण्यात. सगळे शारीरिक श्रम करून घेतले. अलिप्त आणि उदासीनच राहिली. भाऊ भाऊजई बाबत ती ह्या 23 दिवसात. भाऊ भाऊजय गरीब होते म्हणून ते दवाखान्याचे बिलही भरायला लावतील या भीतीने ती अशी वागत असेल का? बरं, केलंही आर्थिक मदत तर काही कमी नव्हतंच तिला. गरीब असले तरीही दोघं माया लावतच होती तिला. पण प्रेमापेक्षा पैशांची माया श्रेष्ठ, हे जणू नणंदेने तिच्या वागण्यातून दाखवून दिलं. ही श्रीमंती असती तर निश्चितच तिचं वागणं वेगळं असतं. नवऱ्याच्या जाण्यानंतरही ती नणंदेचं माहेरपण अजूनही करते. दरवर्षी बोलावते. कारण आता मुलगा मोठा अधिकारी झालाय. दिवस पालटलेत, पण फक्त कर्तव्य भावनेने. नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी. तीही कधी येते तर कधी टाळते. आपल्याच वागण्याचा पश्चाताप होत असल्यामुळे. खरंच पद आणि पैसा माणसाला इतका स्वार्थी का करत असेल? एकेकाळी आवडती असणारी व्यक्तीही आपल्यापेक्षा पैशाने, पदाने मागे पडलेली असली तर आपणही कुणाची उपेक्षा करतोय का? स्वतःला अधूनमधून तपासायला पाहिजे. आत्मपरीक्षण व्हायलाच हवं. म्हणजे पश्चातापाची पाळी येणार नाही. दिवस आणि गरज प्रत्येकाची बदलत असते. मग बदलणाऱ्या गोष्टींबद्दल इतका आकस किंवा अहंकार का? मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.